नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 5 महिन्यानंतरही इराण झुकलं नाही. मध्यरात्री जॉर्डनमध्ये यूएस बेसच उडवलं. अमेरिका हादरली. अमेरिकेने कितीही दबाव आणला तरी इराण मागे हटायला तयार नाही. अजूनही इराण अमेरिकेसमोर झुकलं नाही. मध्यरात्री इराणनं अमेरिकेवर हल्ला केला. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने मध्यरात्री मोठा क्षेपणास्त्र हल्ला करत थेट अमेरिकेलाच हादरवून सोडलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच याच भागात झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 अमेरिकन सैनिक मारले गेले होते, ज्याच्या प्रत्युत्तरादाखल डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग 13 रात्री इराणच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला. या कारवाईनंतरही इराणचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर अवघ्या काही तासातच हा हल्ला झाला. या बैठकीत इराणच्या वाढत्या धोक्यांवर सविस्तर चर्चा झाली होती आणि व्हाईट हाऊसने ही भेट अत्यंत सकारात्मक असल्याचा दावा केला होता. हल्ल्याच्या अवघ्या 1 दिवसाआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये चर्चा सुरू असून कराराची चांगली शक्यता असल्याचं विधान केलं होतं. पण चर्चा अपयशी ठरल्यास अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई सुरू करेल असा थेट इशाराही त्यांनी दिला होता. ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणने क्षेपणास्त्र डागूनच उत्तर दिल्याने मध्य पूर्वेतील युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.